हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7, श्लोक क्रमांक 4. नात्मा भावेषु नो भावस तत्रानंते निरंजने इत्यसक्तो स्पृह शांत एतदेवा हमास्थिता. भावार्थ: आत्म्यात विषय नसतात आणि विषयातही तो निरंजन आत्मा नसतो. अशा प्रकारे मी आसक्ती आणि स्पृहा यापासून दूर असून त्यातच स्थित आहे. राजा जनकाने मागील श्लोकांमधून त्याची आत्मानुभूती सांगितली की व्यक्ती तितक्या भिन्न प्रकृती असतात आणि जितक्या भिन्न प्रकृती तितक्या विश्वाबद्दल निरनिराळ्या कल्पना असतात. एवढ्याने पुरे होत नाही. प्रत्येकाच्या या कल्पनाही वेगवेगळ्या आणि अनेक अमोज असतात. कारण प्रत्येकाला एकच एक मन नसते, तर प्रत्येकाला अनेक मने असतात. हे फार विशेष आणि तितकेच मजेशीर आहे. एकाच व्यक्तीची एकाच वेळी अनेक मने अस्तित्वात असतात. या अशा विविधरूपी मनांप्रमाणे तो व्यक्त होत असतो, आचरण करत असतो. एकाच व्यक्तीला घरी कुटुंबियांमध्ये लहान मुलांजवळ एक मन असते, तर पत्नीजवळ एक मन असते, तर आईवडिलांजवळ एक मन असते, तर भाऊ बहीण यांच्याजवळ एक मन असते, तर इतर कुटुंबियांजवळ एक मन असते. बाहेर शेजाऱ्यांच्या जवळ एक मन असते, तर मित्रांजवळ एक मन असते, तर ओळखीच्यांजवळ एक मन असते. कामधंद्यावर त्याला हाताखालच्यांच्या जवळ एक मन असते, तर गिराईकांजवळ एक मन असते, तर बाजारात एक मन असते. समाजात त्याला एक मन असते, तर राष्ट्राबद्दल एक मन असते, तर देशाबद्दल त्याला एक मन असते, तर जगाबद्दल त्याला एक मन असते. एवढी मने असूनही अजून एक सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला स्वतःबद्दल एक स्वतंत्र मन असते. ही यादी भरपूर असू शकते. तर मानव हा असा अनेक मने असलेला आहे. त्या त्या प्रसंगी तो त्या त्या मनाप्रमाणे आचरण करत असतो. त्यामुळे तो अनंत विषय वासनेत आणि कामनेत सदा अडकलेला असतो. मुलांजवळ तो निराळा वागतो आणि त्याप्रमाणे त्याचे विषय असतात. असेच तो पत्नी, आईवडील, भाऊ बहीण, मित्रपरिवार, ओळखीचे, नातलग, शेजारी, समाज इत्यादी ठिकाणी निरनिराळा वागतो आणि त्याप्रमाणे तेथे तेथे भिन्न भिन्न विषय वासना कामना निर्माण होत असतात. त्यावेळी तो त्या विषय वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थातच हे एका जन्मी केवळ अशक्य असते. त्यामुळे अनंत अमोज अशा विषय वासना अतृप्त राहतात, त्यांचे भोग संचित होतात. मानवाला अनेक विषय वासना, कामना, अपेक्षा, इच्छा असतात. एक अगदी साधा विचार करावा की एक मन इतके विविध आणि विचित्र विषय निर्माण करते, तर अशी अनेक मने किती अनंत अमोज विषय निर्माण करत असेल. त्यामुळे मानव सदा जन्मोजन्मी संचित भोगापवर्गतेत अडकतो आणि जन्ममृत्यूचे फेरे घेत राहतो. परंतु जर आत्मज्ञान प्राप्त झाले, आत्मानुभूती प्राप्त झाली, साक्षात्कार झाला, तर अशा ज्ञानीला विषय वासना समुद्रातील लाटांप्रमाणे होतात. त्या वर अतलावर असतात. त्यांचा समुद्राशी काहीही संबंध नसतो. देह जीवित राहण्यासाठी भौतिक जगतात जगत असताना अशा विषय वासनारूपी लाटा निर्माण होतात आणि उपभोगल्या गेल्या नाहीत, शमल्या नाहीत, तर अतलावरच त्या विरून जातात, नष्ट होतात. त्या संचित होत नाहीत, त्यांचे भोग निर्माण होत नाहीत. कारण आत्मसाक्षात्कारी इच्छारहित, अनासक्त आणि निस्पृह असतो. त्याला या भौतिक जगतात आणि त्यातील वस्तू जगतात जराही स्वारस्य नसते, गम्य नसते.
तो भौतिक विषय वस्तूंच्या भोगापवर्गतेतून विरक्त वीतरागी असतो. राजा जनक येथे सांगत आहे की तो आसक्ती, इच्छा, आकांक्षा, वासना, कामना यापासून शांत झाला आहे. म्हणजेच तो अनासक्त, निस्पृह झाला आहे. त्याची सर्व मने निष्प्रभ झाली आहेत. तो यातच सदा एकरूप झाला आहे, स्थिर झाला आहे. हरिओम.